चला तर मग ऐकूया एक छानशी गोष्ट. गोष्टीचं नाव आहे मामाची आमराई. तर गोष्ट आहे उन्हाळ्याच्या सुट्टीची. म्हणजे परीक्षा वगैरे सगळं संपलेलं आणि शाळेला सुट्टी. वा, नुसती धमाल, नुसती मस्ती करण्याची वेळ. आणि सुट्टी लागली रे लागली तर कोणाचा फोन आला असेल बरं? अगदी बरोबर, कैलास मामाचा. काय मजा आली असेल ना? मग काय, आम्ही तर कधीचीच वाट बघत होतो. सगळ्यांनी पटापट बॅगा भरल्या आणि निघालो थेट मामाच्या गावाला. गाडीतनं बाहेर बघताना इतकं छान वाटत होतं. खूप खूप आनंद झाला होता. गावात पोचलो आणि मामानी आम्हाला एका खास जागी नेलं. कुठे असेल बरं? थेट त्याच्या आमराईत. मामाने आमचा हात धरला आणि आम्ही त्या आमराईत शिरलो. अरे देवा, जिकडे बघावं तिकडेही हिरवीगार झाडं आणि त्या झाडांना लगडलेल्या मस्त हिरव्या गार कैऱ्या. त्या झाडावर लटकणाऱ्या कैऱ्या त्यांना बघूनच तोंडाला कसं पाणी सुटलं. अगदी खरंय, तोंडाला तर पाणी सुटलेलंच होतं. मनात एकच विचार येत होता की कधी एकदा या कैऱ्या मिळणार खायला. आणि मग खरी मजा तर पुढेच होती. ती म्हणजे त्या कैरीची चव घेण्याची. आमच्या मनात काय चाललंय हे आपल्या लाडक्या मामाने बरोबर ओळखलं आणि लगेच आमच्यासाठी मस्तपैकी कैऱ्या तोडल्या. मग त्या कैऱ्या मस्तपैकी धुतल्या, कापल्या आणि त्याच्या फोडींना लावलं तिखट आणि मीठ. आहा, काय अप्रतिम दिसत होतं ते. मग काय विचारताय, आम्ही सगळेजण झाडाखाली बसलो आणि त्या तिखट मीठ लावलेल्या कैऱ्यांवर तुटून पडलो. काय चव होती त्याची, थोडी आंबट, थोडी तिखट, एकदम जबरदस्त. ती फक्त कैरीची चव नव्हती बरं का, ती तर एक आयुष्यभर लक्षात राहील अशी गोड आठवण होती. खरंच, मामाचं ते प्रेम आणि त्या कैरीची आंबट गोड चव यामुळे ती सुट्टी आमच्यासाठी एक कायमची गोड आठवण बनून राहिली. प्रत्येकाच्याच आयुष्यात अशी एकतरी सुट्टीची गोड आठवण असतेच, नाही का?